नमस्कार. गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. शुकासारखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापदी ज्ञानयोगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. तर आजपासून आपण दशक 16वा तत्वान्वयाचा या दशकाचं चिंतन करणार आहोत. तर जर पहिल्यांदाच कोणी जर या चॅनेलवर नवीन आलं असेल की ज्यांना समर्थ माऊलींचा दासबोध किंवा त्यांचे जे दशक आहेत, समास आहेत, या गोष्टी जर माहीत नसतील, नक्कीच या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला दर आठवड्याला जे येणारे दासबोधातील समास आहेत, दशकातील समास आहेत, ते तुम्हाला अनुभवायला मिळतील. नक्कीच आपण आज नवीन दशकाचं चिंतन करणार आहोत. त्यामुळे आज आपण अगदी उत्साहानं याचं स्वागत करूया आणि आपल्या समर्थ माऊलींना आणि आपल्या दासबोधाला वंदन करून आपण आपल्या या समासाची सुरुवात करूया. आता दशक 16वा, आपले 15 दशक तरी पूर्ण झालेले, आत्मदशक आपला पूर्ण झालेला आहे. आणि आता जो आपल्याला दशक 16वाचा आहे तो तत्वान्वयाचा आहे. बघा, तत्वाशी निगडीत असा तो समास मांडलेला आहे. जसं की आपले प्रभू श्री रामचंद्र आहेत, ते एकनिष्ठ होते, बरोबर. तर समर्थ माऊलींनी हा जो पूर्ण दशक मांडलेला आहे तो आपल्या प्रभू श्री रामचंद्राची कथा या समासातून आपल्याला दाखवलेली किंवा या दशकातून आपल्याला दाखवलेली, कसं कसं त्यांचं आयुष्य घडत गेलं. आणि आज बघा, समर्थ माऊलींचे जे गुरु आहेत ते प्रभू श्री रामचंद्र आहेत. त्यामुळं, आणि आपले तर गुरु सर्वच जण आहेत, आपण तर सर्वांनाच आपले गुरु मानतो. तर आजच्या या समासामध्ये आपल्याला पूर्ण प्रभू श्री रामचंद्राची जी कथा आहे किंवा या दशकामधून आपण या सगळ्या गोष्टींचं चिंतन करणार आहोत. तर नक्कीच आपण या सगळ्या गोष्टी अगदी छान पद्धतीने आणि अगदी श्रद्धेने हा समास अनुभवणार आहोत किंवा आपण याचं चिंतन करणार आहोत. तर पहिला जो आपला जो समास दिलेला आहे तो म्हणजे वाल्मिकी स्तवन निरूपणला. बघा, सुरुवातची आपल्याला सर्वांनाच माहिती की महर्षी वाल्मिकींनी रामायणाची रचना केली गेलेली आहे. आणि तीही कधी, ज्यावेळी रामायण घडायचं होतं तत्पूर्वीच केली गेलेली आहे. म्हणजे किती ते थोर ऋषीमुनी असतील, पण त्या थोर ऋषीमुनींचे देखील काहीतरी कथा होती ना. ते अचानक तर ते झाले नाहीत, महर्षी झाले नाहीत, तर त्याच्या मागे देखील काय कथा आहे ते समर्थ माऊलींनी या वाल्मिकी स्तवन निरूपणामधून मांडलेली. की नक्कीच पूर्वी काय घडलं असेल की त्यांना रामायण सारखं ग्रंथ लिहिण्याचं सुचलं असेल आणि त्यांनी साक्षात त्यावेळेचे ते साक्षी आहेत, त्यावेळी त्यांनी ते अनुभवलेलं आहे आणि पूर्णपणे त्या रामायणाची रचना केली गेलेली आहे आणि त्याप्रमाणे त्या गोष्टी घडत गेल्या, विचार करायला गेला तर. आणि जसं बघायला गेलं की प्रभू श्री रामचंद्रांचे जे गुरु आहे ते सूर्य उपासक होते किंवा सूर्य वंशातील होते. तसंच समर्थ माऊलींच्या वडिलांचे नाव देखील सूर्याचे पंत होते. म्हणजे बघा, त्यांनी कायम ते सूर्याचे उपासक होते. आता जसं ब्रह्मदेवाने या सगळ्या गोष्टींची रचना केलेली आहे, ब्रह्मदेवाने सगळ्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत असं ज्यावेळी आपण म्हणतो, पण त्यावेळी या सगळ्या गोष्टी कशा काय घडत गेल्या असतील, हे ब्रह्मांड ज्यावेळी ब्रह्मांडाची या रचना झाली, या विश्वाची निर्मिती झाली आणि त्याची कल्पना तत्पूर्वीच मांडली गेली होती आणि त्या त्या पद्धतीने त्या गोष्टी घडत गेल्या. सगळे जीव निर्माण झाले, 84 लक्ष योनी निर्माण झाल्या आणि त्या 84 लक्ष योनीमध्ये जी बुद्धी दिलेली आहे, बाकी सगळे फक्त काय आहे, जीव आहे, त्यांना कोणत्याही प्रकारची बुद्धी नाहीये. कारण त्यांच्याकडून बघा, त्या सिंहानं एखाद्या प्राण्याला दुसऱ्या मारलं, कारण त्याला ती बुद्धी नाही, आपण पाप करतोय की पुण्य करतोय ह्याला ती गोष्ट समजत नाही, बरोबर. पण आपल्यासारख्या देहाला, ज्याला पूर्णपणे बुद्धीशी निगडीत आहे, आपल्याला पूर्णपणे प्रत्येक गोष्टीचं ज्ञान दिलेलं आहे, आपल्यामध्ये ते काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, माया हे सगळे विषय भरलेले आहेत, त्यावेळी आपण या गोष्टी करताना नक्कीच याचा अनुभव घेतला पाहिजे. कारण आपल्याला ही गोष्ट जाणून बुजून आपण करतो, त्यामुळे आपल्याकडून ती गोष्ट न कळत घडत आहे असं आपण कधीही म्हणू शकत नाही. कारण आपल्याला सगळ्या गोष्टींची कल्पना असते. कोणतंही कार्य करण्यापूर्वी
आणि कार्य झाल्यानंतर त्याचे काय परिणाम होतील ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असतात. त्यामुळे आपण कर्माशी निगडीत असं वागत असतो, कर्माचे लेपन आपल्याला झालेले असते. पण त्या प्राण्यांना कोणतीही देहबुद्धी नसते, त्यामुळे ते जे काही करत असतात ते त्यांच्या त्यांच्या अन्नाची गरज भागवण्यासाठी करत असतात. पण आपण जे करत असतो ते आपल्याला एखाद्या स्वार्थापोटी, एखाद्या गोष्टींपोटी ह्या गोष्टी घडत असतात आपल्या हातून. नक्कीच आपल्याला देखील ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव नक्कीच घेणं गरजेचं आहे. कारण आपण देखील काय करतो, या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे जर समजून घेतल्या की कशा पद्धतीनं आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या प्रत्येक संकटांना, प्रत्येक अडचणींना सामोरं गेलं पाहिजे, आणि ते करत असताना नक्कीच आपल्याकडून काही चुका होणार नाहीत याची देखील काळजी आपल्याला घेता आली पाहिजे. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या दशकाची. जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दासबोध दशक 16वा तत्वान्वयाचा समास पहिला वाल्मिकी स्तवन निरूपणा. श्रीराम समर्थ. धन्य धन्य तो वाल्मिक ऋषी माझी पुण्यश्लोक जयाचेन हा त्रैलोक्य पावन झाला. बघा, ज्याच्या योगे हे त्रैलोक्य पावन झाले, कारण प्रभू श्री रामचंद्रांसारखं व्यक्तिमत्व, प्रभू श्री रामचंद्रांसारखी प्रतिमा आज आपल्याला जर त्यांनी ते लिहिलं नसतं तर आपल्याला कदाचित ही अनुभवायला मिळाली नसती. कारण आपण प्रत्येक, जरी प्रभू श्री रामचंद्र येण्यापूर्वी देखील श्रीराम समर्थ किंवा श्रीराम जयराम जय जयराम हा घोष असायचा, पण ते व्यक्तिमत्व जेव्हा आपल्या डोळ्यासमोर आलं तेव्हा त्याबद्दल आपण अधिक जाणून घ्यायला लागलो. म्हणून ज्याच्या योगे हे त्रैलोक्य पावन झाले असे ते ऋषींमध्ये पुण्यश्लोक गणले गेले. त्या पूर्ण सगळ्या ऋषी मुनींमध्ये त्यांचं जे स्थान होतं ते खूप ज्येष्ठावर पोचलं, खूप म्हणजे उच्च स्तरावर पोचलं. कारण त्यांनी असा एक ग्रंथ निर्माण केला, त्यांनी बरेच सारे ग्रंथ निर्माण केले. असं नाही की फक्त त्यांनी रामायण लिहिले, खूप सारे लिहिले, पण त्याच्यामध्ये जो सर्वश्रेष्ठ ग्रंथ ठरला तो रामायण. रामायणाचा उल्लेख महाभारतामध्ये, 18 वेद व्यास पुराणांमध्ये देखील आहे. त्यामुळे असा जो ग्रंथ की ज्याची गणना सगळीकडे केली जाते, ज्याची तुलना सगळीकडे केली जाते, आणि आज आपण देखील राम मार्गावर चालणं गरजेचं आहे. आणि फक्त राम न म्हणता रामादी, म्हणजे त्यामध्ये राम, लक्ष्मण, सीता आणि बाकीचे सर्वजण जे आहेत ते देखील आले पाहिजे, कारण त्यांनी देखील त्याच सगळ्या कृती केलेल्या आहेत. आज जर आपण ठरवलं की आपल्याला रामादीप्रमाणे वागायचंय, बघा त्यावेळी त्यांना कुठल्याही गादीचा, कशाचाही मोह नव्हता. त्यांनी फक्त आपलं जे कर्म आहे ते करत राहिले, पण ते योग्य प्रकारे त्या त्या वेळेनुसार त्या गोष्टी घडत गेल्या. त्यामुळे इथं काय सांगितले की ते वाल्मिकी खरोखरच धन्य आहे. काय सांगितले, ते वाल्मिकी खरोखरच धन्य धन्य आहे. भविष्य आणि शतकोटी हे तो नाही देखिले दृष्टी, धांडोळीता सकळ सृष्टी श्रुत नव्हे. भविष्यकाळी घडणारे आणि ते सुद्धा शतकोटी संख्यायुक्त रामायण ज्यांनी आधीच लिहिले त्यांच्याबद्दल आणखी काय म्हणावं लागेल. ज्यांनी रामायणासारख्या ग्रंथाची किंवा रामायणासारख्या त्या गोष्टीची रचना केली गेली, ज्यामुळे ते रामायण घडलं गेलं, अगदी त्या पद्धतीनं ते तसंच्या तसं लिहिलं गेलं, तर त्यांना आपण किती पुण्य म्हणूनच समजावे. सर्व सृष्टी धुंडाळली तरी अशी गोष्ट किंवा अशी वृत्ती कुठेही ऐकण्यात आणि पाहण्यात येत नाही. कारण जी गोष्ट घडायची आहे त्याची तुलना किंवा त्याचं जे वर्णन आहे किंवा त्याची जी रचना आहे ती आधीच केली गेलेली आहे. भविष्याचे एक वचन कदाचित झाले प्रमाण, तरी आश्चर्य मानिती जण भूमंडळीचे. बघा, काय काय जण असतात आजकाल भविष्य सांगतात, पण हे सगळं कसं असतं, बुवाबाजी केल्यासारखं. पुढं अंधश्रद्धेपोटी आपण जातो, कधी कधी आपण आपला हात दाखवायला जातो, आपलं भविष्य विचारायला जातो, पुढं काय घडणार, पण हे सगळं विधिलिखित असतं. आपल्याला ही गोष्ट अजूनही कळाली नाही. ज्या गोष्टी आपल्या म्हणजे आपल्या आयुष्यात घडणार आहेत त्या आधीच त्याची रचना झालेली असते, आणि आपण मात्र काय करतो, उगीच नाही ती धडपड करत असतो. आपल्याला जे व्हायचंय, आपण जे बनणार आहोत ते बनणारच, आणि जेवढं आपल्याला आयुष्य उपभोगायला मिळणार आहे ते देखील उपभोगायला मिळतं. बघा, तुकाराम महाराजांचा एक दाखला देतात की तुकाराम महाराज सदैव रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी या मंत्राचा जपच करत असायचे सदैव. फक्त कधी ते गाढ नेत्रे झोपी गेले तर त्यावेळी मात्र तो मंत्र थांबायचा. असंच एकदा आपल्यासाठी ते तुकाराम महाराज होते, पण त्यांचा जो मित्र होता त्यांनी एकदा असं ऐकलं, त्यांनी ते शौचाला गेले असताना त्यावेळी देखील त्यांनी तो मंत्र ऐकला, त्याच्या कानावर पडला,
बरोबर. तर त्यावेळी कानावर पडला, त्यावेळी ते म्हणले, अरे म्हणजे त्यावेळी ते तुकाराम महाराजांना, जसं आपण आपल्या मित्रांना संबोधतो त्या पद्धतीने त्याने त्यांना हाक मारली की बाबा तू अशा वेळी जरी नाव घेऊ नकोस. तर त्यावेळी तुकाराम महाराजांनी यावर काय उत्तर द्यावं? त्यांनी सांगितलं, माझा श्वास कधी थांबेल याची कल्पना नाहीये आपल्याला किंवा हे माहीत नाहीये आपल्याला. त्यामुळे समजा अशा वेळी जर आपला श्वास थांबला तर त्यावेळी माझ्या मुखामध्ये रामकृष्ण हरी हे नाव असलंच पाहिजे. त्यामुळं त्यांनी सांगितलं की ज्यावेळी मी कधी गाठ झोपी जाईल ती गोष्ट वेगळी, पण सदैव माझ्या मुखामध्ये रामकृष्ण हरी हे नाम सतत जपलं गेलं पाहिजे. त्यामुळे मग ती कोणतीही वेळ असू दे. म्हणून नामाचं जे इतकं महत्व आहे ते आपल्याला देखील इथं समजून जातं की आपण किती पद्धतीनं, कशा पद्धतीनं नामस्मरण करतो, कशा पद्धतीनं साधना करतो. आपल्या मुखामध्ये सदैव रामनामाचा जप असणं खूप गरजेचं. कारण त्यावेळेस आपण काय करतो, बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्याकडून चुकीच्या ज्या घडणार असतात त्या घडल्या जात नाही. म्हणून काय सांगितले की भविष्याचे एक वचन कदाचित झाले प्रमाण, तरी आश्चर्य मानिती जन भूमंडळीचे. या जगात भविष्यात घडणाऱ्या गोष्टीबद्दलचे एखादे जरी वचन आज जर कुणी जर केलं तर त्याला किती मोठं ठरवतील हे आपण याची कल्पनाही करू शकत नाही. त्यामुळे तर ते लोकांना आश्चर्य वाटते. एक जरी चुकून कोणी सांगितलं पुढं आता हे असं असं घडणार, तरी आपण काय करणार, त्याचं खूप मोठा भाऊ करणार. त्यामुळं नसता रघुनाथावतार, नाही पाहिला शास्त्राधार, रामकथेचा विस्तार विस्तारेला जनी. मग ज्यावेळी रघुनाथाचा म्हणजे प्रभू श्री रामचंद्राचा अवतारही झालेला नव्हता, अशा वेळी कुठलाही शास्त्राधार न पाहता वाल्मिकी ऋषीने रामकथेचा इतका मोठा विस्तार कसा काय बरं मांडला असेल, कशी काय त्यांना ती कल्पना सुचली असेल. ऐसा जयाचा वाग्विलास, ऐकोणी संतोषला महेश, मग विभागिले त्रैलोक्यास, शतकोटी रामायण. मग असा तो त्यांचा वाग्विलास पाहून, त्यांचं ते आचरण पाहून महेश म्हणजे आपले शंकर महादेव अत्यंत प्रसन्न झाले. बरोबर. त्यावेळी ना ब्रह्मदेवांची खूप स्तुती करण्यात येत होती, ब्रह्मदेवांचंच पारायण केलं जायचं. म्हणजे जेवढे जे काही कोण होते ते त्यांचंच नामस्मरण, त्यांचंच पारायण वगैरे केलंच आहे. पण त्यावेळी महेश अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी शतकोटी रामायण त्रैलोक्यासाठी 3 विभागात विभागलं गेलं. त्यांनी 3 विभागामध्ये काय केलेलं आहे, विभागलं गेलेलं आहे. आता प्रत्येकाच्या वाणीवर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. बघा आपल्या 4 वाणी आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरा. परा म्हणजे काय, तर बेंबीच्या देठापासून जो आपला आवाज फुटतो तो म्हणजे परा. कधी कधी आपण म्हणतो बेंबीच्या देठापासून कशासाठी ओरडत आहेस तू, तर ती परावाणी. बरोबर. पश्यंती म्हणजे जे आपल्या मुखामध्ये आता आपण सगळेजण ऐकू शकतो तो जो आवाज आहे तो पश्यंती. मध्यमा म्हणजे आपल्या म्हणजे या कंठातून जो उच्चार जो आपल्याला म्हणजे स्फुरण होतं त्याचं, ते म्हणजे मध्यम. आणि वैखरी म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये ज्या गोष्टी घडत असतात त्याला ती वैखरी वाणी म्हणतात. मग त्यावेळी देखील महर्षी वाल्मिकी ऋषींनी या कोणत्या ना कोणत्या तरी वाणीचा उपयोग करून ती गोष्ट त्यांच्या आचरणात आणली आणि काय केलेले, ती घडली गेलेली आहे. म्हणून 3 भागात ते विभागले गेले. ज्यांचे कवित्व शंकर पाहिले, इतरा नवचे अनुमानले, रामोपासकाने झाले परम समाधान. मग वाल्मिकांच्या कवित्वांची, ते कवित्व खूप करत होते, त्यांच्या कविता देखील भरपूर आहे, त्यांनी जे श्लोक रचले गेलेले ते भरपूर आहे. आणि याची जी किमया होती ती शंकरांना, महेशांनाच माहित होती. आणि इतरांना त्याचे अनुमानही करता येणे शक्य नव्हते, कारण कोणीही त्यांच्या त्या स्तरापर्यंत पोहोचलंच नव्हतं. त्यांच्या काव्यामुळे राम उपासकांना मात्र काय झालेलं आहे, परम समाधान लाभलेले आहे. कारण जे राम उपासक आहेत त्यांनी त्यांच्या त्या काव्याची रचना ऐकून किंवा ते ग्रंथ ऐकून, ते काव्य ऐकून काय झालेले आहे, तृप्त झालेले आहे. ऋषी होते थोर थोर, बहुते केला कवित्व विचार, परी वाल्मिक सारखा कवीश्वर न भूतो न भविष्यती. न भूतो न भविष्यती, ना भूतकाळात होऊन गेला ना भविष्यात कधी होईल. बघा कित्येक थोर थोर ऋषी होऊन गेले, खूप सारे ऋषी होऊन गेले, असं नाही की फक्त वाल्मिकीचे, खूप थोर ऋषी होऊन गेले. त्यातील अनेकांनी काव्यरचनाही केली, खूप साऱ्या जणांनी केली. पण वाल्मिकी सारख्या कवीश्वर पूर्वी कधी झालाही नाही आणि कधी होणारही नाही.
पूर्वी केली दृष्ट कर्मे परिपावन झाला रामनामे, नाम जपता दृढ नेमे पुण्ये सीमा सांडले पा. पूर्वी खूप दृश्य कर्म केली, पण त्यांना एकदा आत्मसाक्षात्कार झाला आणि त्यानंतर या गोष्टींची सुरुवात झाली. वाल्याचा वाल्मिकी कसा बनला ती गोष्ट देखील खूप महत्वाची आहे. त्यामुळे काय सांगितलं, त्यांनी खूप दुष्ट कर्मे केली, पण राम नामाने काय झालेले ते पावन झालेले. दृढ नेमाने त्यांनी त्यांच्या रामनामाचे अखंड नामस्मरण केलेले. त्यांच्या पुण्याची सीमा पूर्ण, त्यांची जी काही पातके होती ती पूर्णपणे काय झालेले, नष्ट होऊन गेलेले, पूर्णपणे त्यांच्या आयुष्यातून निघून गेलेले, असं इथं सांगितलेलं आहे आपल्याला. उफराटे नाम म्हणता वाचे, पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारले पुण्याचे, ब्रह्मांडावरते. त्यांनी उलट्या रामनामाचा बघा, आपल्याला जन्मताना पण आपण राम राम म्हणतो आणि ज्यावेळी मृत्यू होतो त्यावेळी देखील रामनाम असं याचा उद्गार होतो. त्यामुळे राम आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत, शेवटपर्यंत आणि त्यांनी उलट्या रामनामाचा जप सुरू केला. त्यांना कदाचित कल्पनाही नव्हती की आपण जे करत आहोत ते एक नामस्मरण आहे, ते एक अशी गोष्ट आहे की आपल्याला ती गोष्ट कळणार देखील नाही. पण त्यांनी इतका जप केला, ते पूर्वीच्या पर्वतासारखे प्रचंड पाप जे होते, प्रचंड जी काही त्यांनी दुष्कर्म केली होती ती सगळी काय झालेली, नष्ट झालेले. आणि ब्रह्मांडामध्ये त्यांच्या पुण्याचे काय केलेले, ध्वज फडकत राहिलेले. वाल्मिकी जेथे तप केले, ते वन पुण्य पावन झाले, शुष्क काष्ठी अंकुर फुटले, तपोबळे जयाचे. बघा, ज्या वनात वाल्मिकी ऋषींनी ते तप केलं, ज्यांनी रामनामाचं अखंड नामस्मरण केलं, एवढेच नव्हे तर त्यांच्या त्या तपोवनाने शुष्क काष्ठालाही, म्हणजे जिथं वनस्पती फुटणार नाही ते शुष्क काष्ठालाही अंकुर फुटले गेलेले. पूर्वी होता वाल्हा कोळी, जीव घातकी भूमंडळी, तोची वंदी जे सकळी, विभुधी आणि ऋषेश्वरी. पूर्वी तो वाल्या नावाचा एक कोळी होता आणि तो जे काही लोक जायचे त्यांना ते लुटण्याचं काम करायचं, म्हणजे खूप वाईट कर्म करायचे. जे काही प्रत्येक जण दागिने वगैरे घातलेले असेल ते सगळे असे काही लुटत होते, जसं की आता चोरी वगैरे करतात त्या पद्धतीनं. आणि सर्व जगात ते अगदी जीवघातकी जात म्हणून ते ओळखले जायचे. आणि तेच पुढे रामनामामुळे इतके थोर झाले की सगळे देव, विद्वान आणि ऋषीश्वर त्यांना वंदन करू लागले. कारण तिने त्या ग्रंथाची रचना केली. एका वाल्याने ही गोष्ट केली, कदाचित ती गोष्ट खूप मोठी आहे, कारण ते इतकी त्यांनी दुष्कर्म केली होती, त्यांची इतकी पातके होती की जी केवळ रामनामामुळे काय झालेले, पूर्णपणे नष्ट झालेले. उपरती आणि अनुताप, तेथे कैसे उरेल पाप, देहांत तपे पुण्यरूप, दुसरा जन्म झाला. मग ज्याला उपरती आणि पश्चाताप, कधीही उपरती आणि ज्यावेळी पश्चाताप होतो, आपण कधीही काही करत असताना आपण ज्यावेळी भगवंतासमोर असं म्हणतो, कधीही बघा माणसाने भगवंतासमोर जरी स्पष्ट असं आहे, मला यातलं काहीही समजलं नाही, आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी आयुष्यात करत असतो. आज ही उपासना केली, कशासाठी काय करतो हे आपल्याला अजूनही माहित नाही. आणि ज्यावेळी आपण असं भगवंतासमोर आपण खरं सत्य कबूल करतो की मला हे काही कळत नाही, पण माझे पूर्वज पूर्वीपासून करत आलेले आहेत त्यामुळे मी हे करत आहोत, त्यामुळे असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी ती गोष्ट नक्कीच काय ठरते, सार्थकी ठरते. आणि आपणही किती अज्ञानी आहोत हे भगवंताला समजते आणि ते ज्ञान जे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे असतं ते भगवंताचं असतं. बघा, समर्थ माऊलींनी हा जो समास आहे, हा पूर्ण दशक ह्या प्रभू श्री रामचंद्राचं, म्हणजे त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे, त्यांचं जे रूप आहे ते आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांसमोर मांडलेलं आहे. कारण आपणही रामनामाचा किंवा रामाचा आदर करावा आणि आपल्या प्रभू श्री रामचंद्रांचं जे गुण आहेत ते सद्गुण आपल्या अंगी देखील यावेत, यासाठी हे विस्तारित मांडलेले आहे. म्हणून ज्याला उपरती आणि पश्चाताप झाले असेल त्याचे पाप कसे काय बरं शिल्लक राहील. आणि वाल्मिकींना देहात असणारा जो देही अंतरात्मा आहे, त्यांच्या देही जो अंतरात्मा आहे, मी पण आहे, त्याचा नाश होईपर्यंत तपामुळे त्यांचा जणू पुण्यरूपाने दुसरा जन्मच झालेला आहे. जोपर्यंत त्यांच्या देही जो अंतरात्मा आहे तो पूर्णपणे नष्ट होत नाही. बघा, एकदा एक दाखला दिलेला आहे. एक ऋषी मुनी साधू होते, एका वनामध्ये एका झाडाच्या इथं तप करत बसले होते. अखंड म्हणजे त्यांना समाधीच लागली होती, त्यांना अजिबात कुठल्याही आजूबाजूच्या गोष्टींची जराही जाणीव नव्हती. एका म्हणजे ज्याच्याकडे गाय होती त्या व्यक्तीनं
त्या गाईने देणारं दुधाचं तूप केलं आणि त्याला ते दाखवायचं होतं. म्हणजे डायरेक्ट त्यानं ते केलेलं होतं. कोणतेही बघा गावकरी लोक जे असायचे, आपण कोणतंही शेतामध्ये धान्य पिकवलं तर पहिला ते भगवंतावर अर्पण करायचे. म्हणजे का तर माझं पुढं व्यवस्थित सगळं पीक पाणी होऊ दे ह्या कल्पनेने. मग तसंच त्या एका म्हणजे जो गाईचा जो मालक होता त्यानं काय केलेलं आहे, ते तूप बनवलेलं आहे आणि ते त्याला दाखवायचं होतं पुन्हा. पण त्याला वाटेत जाताना हे साधू दिसले, पण ते इतके नामस्मरणात बुडालेले होते किंवा त्यांना ते कुठली गतीने हाक मारली, जागं केलं, पण त्यांना कशाचीही काही जागे नव्हते. पूर्णपणे ते समाधी लागले होते त्यांना. मग ह्यानी काय केलं, आता ह्यांना मुखात तरी कसं येणार, त्यांना ते दाखवायचं होतं. तर त्यांनी काय केलं, ते त्यांच्या पायाला त्याचा पूर्णपणे त्या तुपाचा मसाज केला. वाटीवर तूप घेतलं आणि मसाज केला, पण तरीही त्यांना ते समजलं नाही आणि ते तिथून निघून गेले. तो जो व्यक्ती होता तो निघून गेला आणि त्यानंतर काय झालं, मुंग्या ज्या होत्या त्या पूर्णपणे त्यांच्या शरीरावर, त्या पायापासून ते डोक्यापर्यंत सगळीकडून त्या भरल्या. मुंग्याने जणू वारुळच तयार केलं आणि इतकं मोठं झालं की ते कुणाला दिसेनासेही झाले. त्यानंतर दुसरा एक व्यक्ती आला आणि त्यांनी काय केलं, हे काय बरं बघून त्यांनी ऊस खात खात ते त्यांच्या समोर बसले आणि ऊसाच्या ज्या चोयक्या आहेत त्या खात खात त्यांनी तिथं टाकत राहिले, त्यांच्या समोरच पुढं टाकत राहिले. म्हणजे त्यांना त्याची कल्पनाही नव्हती. मग आता हे टाकत राहिल्यानंतर तोही एक मोठा ढीग तयार झाला त्या ऊसाच्या चोळख्यांचा. निघून गेले, त्यांचा ऊस संपला, ते निघून गेले. पण त्यानंतर ज्या मुंग्या त्यांच्या शरीरावर चढल्या होत्या त्याच मुंग्या पटकन काय झाल्या, त्या ऊसाच्या चोळख्यांवर आल्या. आता ह्यात कुणी पाप केलं, कुणी पुण्य केलं हे देखील समजणं गरजेचं आहे. म्हणजे बघा, त्यांच्या ज्या काही वेदना होते पण त्यांना इतकं ते नामस्मरणात बुडाले होते की त्यांना कुठल्याही गोष्टीची जाणीव नव्हती. आणि ह्यालाच म्हणतात आपण एकरूप होणे. आपल्या परब्रह्माशी एकरूप. आपल्याला जरा जरी काय जाग आली, चावलं तर आपण पटकन आपण जे काही करत असतो त्याच्यापासून अलिप्त होतो. पण ह्याला जे म्हणतात ते पूर्ण भगवंताशी एकरूप होणं. आणि त्यावेळी त्या मुंग्याने पटकन नक्कीच त्या तुपापेक्षा ऊस गोड असणार, त्यामुळं मुंग्याने पटकन ऊसांवर हे केलं. म्हणजे तो व्यक्ती जाता जाता, भलेही तो त्या वेगळ्या विषयाने आला होता, पण त्यानं ते जाता जाता एक पुण्य करून गेला. त्यामुळं जोपर्यंत आपला जो नाश होत नाही, म्हणजे जे काय आपण मी पण असतं त्याचा नाश होत नाही, त्या तपामुळे काय होतं, आपण पूर्णपणे एकरूप होतो आणि भगवंताच्या चरणी समर्पित होतो. अनुतापे आसन घातले, देहाचे वारुळ झाले, तेची नाम पुढे पडले वाल्मिकेचे. म्हणजे वाल्मिकी ऋषीमुनींचं तसंच झालेलं आहे. कृतकर्माचा अत्यंत पश्चाताप झाल्याने त्यांनी उलट्या रामनामाचा जप करण्यासाठी ते आसन घातले. उलट्या रामनामाचा म्हणजे उलट राम जसं आहे त्याचं उलट करून त्यांनी ते जप करण्यासाठी आसन घातले. देहावर वारुळ वाढले तरी त्यांना ते कळलं नाही. आता जसं आपण बघितलं तसं अखंड पूर्वी आपण बघायचं बघा, किती ऊन, थंडी, वारा, पाऊस काहीही आलं तरी ते जागचे हलायचे नाही. त्यांना अन्नही त्यांची गरज नसायची. त्यांचा उत्साह, त्यांचं जे प्रसन्न वाटणं आहे तेच त्यांच्यासाठी खूप आत्मिक समाधान होतं. त्यामुळे त्यांना उपाशी राहिलं तरी कोणताही फरक पडायचा नाही. ते देहावर वारुळ वाढले तरी त्यांना ते कळले नाही आणि त्यामुळेच त्यांना काय झालेलं आहे, ते वाल्मिकी नावं पडलेले. कारण वारुळस वाल्मिकी असं म्हटलं जातं. वारुळास वाल्मिकी बोलीजे, म्हणून वाल्मिकी नाम साजे, जपाच्या तीव्र तपेजीजे, हृदय तापसाचे. वारुळालाच काय म्हणतात, वाल्मिक म्हणतात. म्हणूनच त्यांना वाल्मिक नाव हे शोभून दिसते आणि त्यांची तपस्या पाहून तपस्वी लोकांच्या हृदयाचाही काय होतो, थरकाप होतो. जो तापसा माझी श्रेष्ठ, जे कवेश्वरामध्ये वरिष्ठ, जयाचे बोलणे स्पष्ट निश्चयाचे. आणि वाल्मिकी हे तपस्व्यांमध्ये श्रेष्ठ आहे आणि कवीश्वरांमध्येही वरिष्ठ असून त्यांचे बोलणे स्वानुभवाचे असल्याने निश्चयात्मक आणि स्पष्ट असते. कारण त्यांनी ते अनुभव घेतलेले आहे, ते स्वतः कोणत्या कर्मातून गेलेले आहेत आणि त्यानंतर त्यांना ती उपरती झाल्यावर या गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी स्व अनुभव घेतलेला आहे. जो निष्ठावंताचे मंडन, रघुनाथ भक्तांचे भूषण, ज्याची धारणा असाधारण, साधका सदृढ कर. आणि वाल्मिकी हे त्यांच्या दृढ निष्ठेमुळे काय होते, निष्ठावंत होते. ते अलंकाराप्रमाणे शोभतात आणि रघुनाथ भक्तांना ते काय वाटतात, भूषणास्पद वाटतात. कारण जे रघुनाथ भक्त आहेत ते भक्त होण्यापूर्वी जर त्यांनी तो ग्रंथ रचलाच नसता, ते रामायण लिहिलंच नसतं, तर ह्या गोष्टी कधीही सगळ्यांसमोर एक श्रेष्ठ
व्यक्तिमत्व किंवा एक श्रेष्ठ मूर्ती म्हणून आपल्यासमोर कधी आली नसते, आणि त्याची असाधारण धारणा साधकांना त्यांची धारणा सुद्धा सुदृढ करण्यास काय ते प्रेरणा देते. धन्य वाल्मिक ऋषेश्वर, समर्थांचा कवेश्वर, तयासी माझा नमस्कार साष्टांग भावे. आणि असे जे ऋषीश्वर वाल्मिकी आहेत, जे श्रीराम समर्थांचे कवीश्वर आहेत, बघा समर्थ माऊलींचे काय ते कवीश्वर आहेत, ते खरोखरच काय आहेत, धन्य आहेत, की रामदास म्हणतात त्यांना माझा साष्टांग भावे नमस्कार असो. कारण बघा समर्थ माऊली देखील प्रभू श्री रामचंद्राचेच दास आहे, आणि जरी ते अशा गोष्टी जर एका वाल्मिकी ऋषी मिळेल तर त्यांना त्यांनी कोटी कोटी प्रणाम केलेले. वाल्मिकी ऋषी बोलिला नसता तरी आम्हासी कैची रामकथा, म्हणून या समर्था काय म्हणून वर्णावे. वाल्मिकी ऋषींनी जर रामायण रचना केली नसती तर आम्हाला ही रामकथा कशी बरं प्राप्त झाली असती, म्हणून त्यांचे वर्णन कसे करावे हे कळतच नाही. रघुनाथ कीर्ती प्रगट केली, देणे तयची महिमा वाढली, भक्त मंडळी सुखी झाली श्रवण मात्रे. रघुनाथ कीर्ती रामायणाने ज्यावेळी प्रगट केल्याने वाल्मिकांचाही महिमा वाढलेला आहे, ते देखील काय झालेले आहे, एका उच्च स्तरावर पोहोचलेले आहेत. पण त्यांना ते उच्च स्तरावर पोहोचण्यासाठी त्यांनी केलं नव्हतं, त्यांच्याकडून ती कल्पना ती आपोआप रुजली गेली. त्या रामायणाच्या केवळ श्रवणानेही भक्त मंडळी काय होतात, सुखावतात. आपुला काळ सार्थक केला, रघुनाथ कीर्तीमध्ये बुडाला, भूमंडळी उधारिला बौद्ध लोक. आणि रघुनाथ कीर्तीमध्ये भक्तिरसात डुंबत राहून वाल्मिकींना आपल्या जीवनातील केवळ सार्थकी तर लावलाच, पण या पृथ्वी तलावरील अनेक लोकांचाही उद्धार केला गेलेला, कारण त्यांच्यामुळे आपल्यामध्ये थोडेफार सद्गुण येण्यास काय झालेले, सुरुवात झालेले. रघुनाथ भक्त थोर थोर, महिमा जयांचा अपार, त्या समस्तांचा किंकर रामदास म्हणे. जे थोर थोर रघुनाथ भक्त होऊन गेले, त्या अपार महिमा असलेल्या समस्त रघुनाथ भक्तांचा मी किंकर आहे असे समर्थ माऊली म्हणतात. समर्थ माऊलींनी ते स्पष्ट केलेले. आज त्या वाल्मिकी ऋषींमुळे आम्हाला या रामभक्तीचा प्रसार झालेला आहे, आणि रामभक्तीमुळे आमचं जे काही आमचं आत्मज्ञान आहे ते वाढलेलं आहे, आणि आम्हाला तो आत्मसाक्षात्कार होण्यास देखील मदत झाली. आणि नक्कीच आपल्या सर्वांनाही होणं गरजेचं आहे. आणि आज आपल्याला इथून पुढे या दशकाचाच अभ्यास करायचा आहे, आणि या दशकामध्ये पूर्ण रामनामाचा विस्तार किंवा रामकथेचा विस्तार समर्थ माऊलींनी यात मांडलेला आहे. आणि आपण हळूहळू या गोष्टींचं व्यवस्थित पद्धतीने चिंतन करणार आहोत, आणि फार श्रद्धेने आपण याचं श्रवण करावं. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे वाल्मिकी स्तवन निरूपण नाम समास पहिला समास समाप्त. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. तर अशा पद्धतीने आपण हा खूप छोटा समास होता, पण समर्थांनी इथं एक प्रस्तावना दिलेली आहे की वाल्मिकी पासून याची सुरुवात केलेली आहे, पण पूर्ण रामकथेचा विस्तार आपल्याला या दशकातून बघायचा आहे. कारण त्यासाठी समर्थकांना आपण आता उत्तरार्धामध्ये पोहोचत आहोत, मग त्यावेळी आपल्याला रामनामांचा देखील ज्ञात होणं, अभ्यास होणं खूप गरजेचं आहे, आणि याचं चिंतन समर्थ माऊलींनी या दशकामध्ये मांडलेलं आहे. नक्कीच तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल या चॅनलवर, सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा, आणि कमेंटमध्ये जय जय रघुवीर समर्थ असं नक्कीच लिहा. धन्यवाद.